मैत्रिणींनो, एवढीशा कपड्यापासून पण तुम्ही बिझनेस चालू करू शकता। हे असं जे बनवायचं आणि आपण आहे ते बाहेर 60 ते 70 रुपयाला सुद्धा विकू शकतो। असा तुम्ही घरातून सुद्धा बिझनेस करू शकता। तर ही आहे ती गव्हाची रिकामी पिशवी आहे। तुम्ही कोणतीही तुमच्याकडे असेल ती पिशवी घ्या। आपल्याला हे घरातून बिझनेस चालू करायचं आहे, त्यासाठी बाहेरून आपल्याला रॉ मटेरियल आणायचं नाही, इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची नाही। घरातल्या कपड्यापासूनच आपण हे सगळं बनवू शकतो। तुम्हाला आठवत असेल आपल्या दारावरती जुन्या कपड्यापासून बेडशीट बनवून देतात, पायपुसणी बनवून देतात, भोजनपट्टी बनवून देतात। असे फेरीवाले येतात आणि ते आपल्याकडनं जुनी कपडे घेऊन जातात। आणि पण माहिती आहे का तुम्हाला त्या कपड्याचं आपल्यालाच बनवून येतं का हो? आपल्याच कपड्याचे वस्तू आपल्याला बनवून येतात का हो? तर अजिबात नाही। आपल्याकडून जो कपडा घेऊन जातात ते कपडे ते गावाकडे जाऊन, म्हणजे ते बाहेरचे लोक असतात, गावाकडे जाऊन तो कपडा आहे तो किलोवरती जातो। त्या कपड्यापासून आपल्या कपड्यापासून आपले कोणतीही एकही वस्तू बनवून येत नाही, कारण ते तिथून पूर्ण थोक माल उचलतात आणि इथं येऊन ते फेरी करतात। आपल्याला ते वेड्यात काढतात। जुन्या कपड्यापासून आम्ही हे बनवून देतो, ते बनवून देतो आणि आपल्यावर भुरळ पाडतात आणि आपण त्याला म्हणजे छान छान दिसतं त्यासाठी आपण मग ते जुने कपडे आपले भरपूर सारे देतो, पैसे पण देतो, पण ते आपल्याला परवडतं का? अजिबात नाही। तर तुम्हाला सांगते, एक गव्हाची गोणी घ्यायची, त्या गोणीची आपल्याला जेवढ्या मोठ्या आकाराची भोजनपट्टी पाहिजे तेवढ्या मोठ्या आकाराचा कट करून घ्यायचं। वरनं एक जुनी साडी घ्यायची, त्या साडीचा पदर घ्या। तुम्ही कोणताही एक कठीण भाग घ्या, म्हणजे फाटला नाही पाहिजे, म्हणजे तुम्ही थोडासा मजबूत कपडा घ्या। 2 कपडे घेतले, एक आतल्या साईडने लावणार मी आणि एक वरच्या साईडने लावणार आणि मध्ये आहे ते आपल्याला ती गोणी आहे, तो गोणीचा अस्तर म्हणून वापर करायचा। तर तिन्ही असं आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे जॉईन करते, खूप छान होतं आणि एकदम आपण स्वतः बनवलेली वस्तू असते तर आपल्याला अजूनच छान वापरण्यासाठी अजूनच छान आपल्याला वाटतं। असं म्हणजे बाहेरून ते कोणत्या चिंध्यांचं बनवून येतं, कोणत्या चिंध्यांचं नाही ते आपल्यालाही माहीत नाही। मला स्वतः माहीत आहे, कारण काही दिवसापूर्वी आम्ही सुद्धा तो बिझनेस केलेला होता। म्हणजे माझ्या मिस्टरांनी आम्ही दोघांनी मिळून तो बिझनेस केला होता। मेन म्हणजे जेव्हा मी आमचा सुद्धा काही दिवसापूर्वी तोच बिझनेस होता। जुन्या कपडे आम्ही विकत घ्यायचो आणि त्याच्या आम्ही बेडशीट, गलीच्या, भोजनपट्टी, पायपुसणी अशा प्रकारच्या वस्तू आहेत बायकांना देत होतो। पण तो आम्ही माल आहे तो म्हणजे थोक उचलायचो, तिकडच्या साईडला भेटतो, तो उत्तर प्रदेशच्या साईडला भेटतो तो माल। तर तो माल आम्ही तिथून घ्यायचो आणि तिथून घेतल्यानंतर आम्ही तो जुना कपडा आहे तो तिकडं आहे म्हणजे 15 ते 20 रुपये किलोने जातो। आम्ही तो कपडा आहे तो ट्रकने तिकडं पोहोच करायचो, असं आम्ही हा बिझनेस करत होतो। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते, तुम्ही ह्या भ्रमात राहत असाल की आपण जुने कपडे दिले होते आणि आपल्याच कपड्याचं आपल्याला वस्तू बनवून आली, तर अजिबात असं नाही। आपल्या कपड्याची आपल्याला अजिबात वस्तू बनवून आलेली नसते। तर हा डाऊट मी तुमचा पहिला क्लिअर करते। आज मी तुम्हाला ह्यासाठी भोजनपट्टी बनवायला शिकवते। तर ही भोजनपट्टी आपल्याला खूप छान मजबूत कपड्यापासून बनवायची आहे। छान असं आपल्याला चारी बाजूने सिलाई मारून घ्यायची आहे आणि मध्ये आहे सिलाईचे असे छान बॉक्स मारायचे। तुम्ही पाहू शकता मी माझ्याकडे पट्टी हरवली माझी, त्यासाठी मी म्हणजे हे पण फार्मा आहे पॅन्टीचा, सरळ आहे, त्यासाठी मी ह्याच्यानेच रेष मारून घेते आणि ह्या रेषेवरतीच आपल्याला सगळीकडे सिलाई मारायचे। छोटे छोटे सिलाईचे बॉक्स म्हणजे बॉक्स सिलाई करायची। तुम्ही पाहू शकता वरती मला मशीनवर ॲडजस्ट होत नव्हतं म्हणून मी खाली आले आणि आता वाकडी पट्टी आपली जी पट्टी असते ती पट्टी सापडलेली आहे मला। तर अर्ध्यातून ती सरळ असते, तर मी त्यासाठी मग पट्टीने खुणा करून घेते आणि त्या खुणावरतीच मला ती सिलाई मारायची। तर बघा मायरा आहे ती मध्येच येऊन उभा राहते, तर मी लगेचच मशीनीवरती गेले आणि सिलाई मारायला सुरुवात केली। काल माझा व्हिडिओ आला नव्हता कारण ऑर्डर खूप आहेत पॅन्टीच्या, तरीसुद्धा आज मी हा व्हिडिओ बनवते, कारण रोज पॅन्टीचं आणि टी शर्टचं दाखवण्यात काहीच अर्थ नाही आहे। जी ऑर्डर आहे तीच ऑर्डर रोज दाखवण्यात अर्थ नाही आहे। त्यासाठी मग मी म्हटलं काहीतरी वेगळं तुमच्यासाठी आज घेऊन यावं, त्यासाठी ही भोजनपट्टी बनवलेली आहे। ही भोजनपट्टी म्हणून सुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा पायपुसणी म्हणून सुद्धा तुम्ही वापर करू शकता। तुमच्या मर्जीने तुम्ही काही पण वापर करू शकता। तर मायराला सांभाळायला कोणी नव्हतं, ती त्रास देत होती म्हणून तिला घेऊन सुद्धा मी मशनीवरती बसते। तर तिने हात घालायचा प्रयत्न केला, तेवढ्यात माझं लक्ष गेलं आणि ती वाचली। पण असं मी रोजच करते बरं का, त्यासाठी मला पण सवय झालेली आहे। तिला सांभाळायला कोणी नसतं, त्यासाठी मग ती उठल्यावर ती जर नाहीच राहिली आणि अर्जंट ऑर्डर जर असेल तर मी तिला अशी मांडीवर घेते आणि मी तिच्यासोबत गप्पा मारत मी म्हणजे माझं काम करते, सिलाई करते। तर तिच्यासोबत गप्पा मारत माझं काम चालू होतं। मला हे बनवायला फक्त 15 ते 20 मिनिट लागले। 15 ते 20 मिनिटमध्ये आपली भोजनपट्टी आहे ते
तयार झालेली आहे. तर ही भोजनपट्टी आहे ते बॉक्समध्ये मध्ये मध्ये मी शिलाई मारली आणि शिलाई मारल्यानंतर मला आहे ते साईडला गोट करायचं आहे. पण मायरासोबत मस्ती करत मी हे काम करत होती, त्यासाठी थोडासा जास्त वेळ लागला. कॅमेरा लागला की मायराला 2 शब्द पटकन येतात, हाय आणि हॅलो एवढं, आणि बाय बाय असे हे शब्द तिला पटकन येतात. कारण मी लाईव्ह आले तर सगळ्यांना असे हाय वगैरे करते, त्यासाठी ते शब्द असे तिला पटकन येतात. तिला थोडंसं मेकअपचा बॉक्स दिला माझा आणि खाली नादवायला ठेवलं, पण ती काय राहत नव्हती. तरी पण मी प्रयत्न केला, कारण ही मला आवरून पटकन असं सगळं काम करायचं होतं. ही लेस घेतली होती, मी म्हटलं लेस लावावी, पण लेस ह्याला मॅच होत नव्हती. छान दिसली असती पण एवढी काही गरज नव्हती. त्यासाठी मला हे जेवताना ताटांखाली ठेवायलाच बनवायचं होतं, त्यासाठी मला एवढं काही गरज पडलेली नाही. मला असं वाटलं की नको, मॅच पण होत नाही आणि वेस्ट पण जाईल, त्यासाठी मग मी हे कॅन्सल केलं आणि साईडने आहे ते गोट करायचं ठरवलं. तर माझी पूर्ण शिलाई आहे ती मारून झालेली आहे. बघा तुम्ही पाहू शकता, बॉक्स शिलाई मारलेली आहे मी. ती छान दिसतं, आतून अस्तर जाड असल्यामुळे ते छान दिसतं, त्यासाठी मी बॉक्स शिलाई मारलेली आहे. आता मी साईडचा गोट करून घेते. तर तुम्ही पाहू शकता मी साईडचा गोटसाठी पण त्याच रंगाचा कपडा घेतलेला आहे. तर साईडचा गोट करून घेते. तर चारी बाजूनी चला आता आपण अगोदर गोट करून घेऊ. चारी बाजूने छान असा गोट करून घेतलेला आहे. माझं फायनल आहे ते भोजनपट्टी तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान झालेले. ही अजिबात सुद्धा म्हणजे आपल्याला वॉशेबल आहे, धुतासुद्धा येणार आणि पाहिजे तेव्हा म्हणजे आपल्याला लगेच सुकणार. हे म्हणजे वरून आणि आतून आहे, साईडने जोनी पण कपडा आहे तो आपला साडीचा आहे, एकदम पातळ आहे, पावसा पाण्याचा एकदम पटकन सुकणार. आणि आत आहे तो म्हणजे आपली गव्हाची जी गोणी आहे त्याचा अस्तर दिलेला आहे. तर खूप अशी छान झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.